रामकृष्ण हरी मंडळी. तर आम्ही गावाकडे आलोत सप्त्यासाठी. अखंड हरिनाम सप्ताह आमच्या गावात आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलंच असेल. तर आता आम्ही रेडी होऊन महादेवाचं वगैरे लग्न आहे त्यासाठी चाललो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कंप्लीट आमच्या सप्त्याची गावाकडची वाईब बघायला भेटेल. तर चला मग आपण बघूया सप्त्यामध्ये आज काय काय होतं काय काय नाही. मंदिराकडे मस्त आम्ही रेडी झालो आणि आता चाललो मंदिराकडे जाताना आमच्या घराजवळून थोड्याच दूर असं आईचं मंदिर आहे. तर तिथं आमच्या मोठ्या सासूबाई देवीला पाणी वगैरे घालायला आल्या होत्या. मग तिथं थांबून आम्ही पाया वगैरे पडल्या. तिथं झाडू वगैरे मारायचं होतं ते सगळं झालं. आणि आता आम्ही इथं बाईची आणि शुभांगीची वाट बघत थांबलो आणि सगळे मिळून आता आम्ही मंदिराकडे चाललो. तर आम्ही निघालो होतो महादेवाच्या मंदिराकडे आणि ते मंदिर थोडं गावाच्या बाहेर असतं. तर आज बारस आहे आणि महादेवाचं लग्न आहे. तर त्यासाठीच आम्ही निघालोत मग. आणि जाता जाता इथं बघा अखंड हरिनाम सप्त्याचं मस्त असं फ्लेक्सी लावलेलं होतं. मस्त याची एक छोटीशी क्लिप घेतली आणि मग परत पुढे निघालो. तोपर्यंत बाई आणि शुभांगी समोर निघून गेल्या होत्या. म्हणजे लग्न चालू झाले काय अशी घाई होती आम्हाला. तर मग आम्ही दोघी निघालो. हे इकडं कुठं ग मंदिर? तर तिकडे आहे मंदिर. महादेवाचं मंदिर एक आहे बाहेर, गावाच्या बाहेर असतं ना, शेतामध्ये. आपण किती 1-2 वेळेस आलो फक्त. चला मग आता आम्ही निघालोत आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिराकडे. तर ते मंदिर एकदम गावाच्या बाहेर आहे. तर बघू शकता तिकडं मंडळी सगळी जमा झालेली. आता खूप घाई झाली. चला बरं, चला महादेवाचं लग्न आहे. शिव पार्वती वरदान या सगळं गाव इथं लग्नासाठी जमलं होतं आणि आता बरेच जण निघून गेलेत आणि इथली गर्दी थोडी कमी झालेली आहे. आणि आम्ही थोडंसं थांबलो होतो, बरं पाया वगैरे पडता येतील म्हणलं. आणि एवढी काही जायची घाई नाही म्हणून आरामात थांबलो, कारण आमचं परत परत येणं होत नाही. तर बघा इथं मस्त महादेव पार्वतींचं लग्न लावलेलं आहे. इथं मस्त असा शिवलिंग आहे आणि हे थोडंसं गावाच्या बाहेर येतं, म्हणजे शेताजवळ समजा. आणि इथं मस्त असं इथं पताका वगैरे लावले होते. छान डेकोरेशन केलं होतं आणि बरेच जण इथं आले होते. तर आता आम्ही निघालोत मग. आणि आमच्या मोठ्या सासूबाई आणि ताई, तर ताई माईची कॉपी करत आहेत. म्हणजे आमच्या सासूबाईलाही आम्ही माईच म्हणतो. तर माईची कॉपी करत आहेत. तर असं करत आम्ही घरी पोहोचलो. आणि इथं बाईच्या घरी चिक्कूचं, म्हणजेच आमच्या मोठ्या घरी, आता हे माझ्या मोठ्या सासूबाई, तर मग हे त्यांचं घर, तर मग आम्ही मोठं घर म्हणतो इथं. तर आमच्या मोठ्या घरी मस्त असे झाडं आहेत. तर हे चिक्कूचं झाड होतं. तर मी चिक्कू तोडून बघला तर काय एकदम गच्च आणि त्याच्यातून मस्त असं दूध पडत होतं. तर मग बाईनं सांगितलं की हे पिकवायला ठेवावं लागतं, तेव्हा कुठं मग हे पिकतं. पिकू घालते त्याला. पिकू घातला ना पिकतात मला छान. थोडं नरम थोडंही लागणार नाही. किती गच्च आहे बघा. चिकू दाखव एकदा. छान. म्होळ्याच्या माश्या आहेत काय ह्या? त्याला डे मध्ये दिसला म्हणून नाही. इथं आहे. नाही, तू दिसती ग्रीन ग्रीन. ते फुलं बी आहे त्या साडीवर. बसतील येऊन. बांधले. हा मी सांगते, बी साठी बांधले बघा. पुढच्या वेळेस लावण्यासाठी इथं वांगा असं अडकून ठेवलं होतं बघा, म्हणजे बी धरण्यासाठी. तर अशा गोष्टी आपल्याला गावाकडेच बघायला भेटतात. आणि इथं आता माझं लेकरांचा क्लास घेणं चालू आहे. बाबा माय काय म्हणले होते तुम्हाला? काय म्हणले होते? मोठ्या घरी सोडतो म्हणले होते. मग तुम्ही इकडे येऊन फोन बघायचं काम होतं ना, हो ना? मग तुम्ही तिथं काऊन बघत बसला? ऐकायचं. ओके, चला आता छान बुटवायचं तर जेवायचं. सगळ्यांनी गण ठेवून द्या आतमध्ये. जा गण ठेवा, चला गण ठेवा. ते कुठं आली?
इथं हे आता सध्या जे थांबून आहे ते जेवायला चला. कुठं जायचंय आता? भूक लागली. कुठं पण जेवायला? पंक्तीला, मंदिराकडे पंक्तीला जेवायला. चला ना. ते बघ मस्त झाडाखाली कॉड लावून बसतो तू. आ? है दे, दादाला दे काढून. चला. का आहे रे ते पचक पचक पचक? तर सगळेजण मिळून आम्ही मंदिराकडे आलोत आणि जेवायला मंदिराकडेच होतं. तर आज 2 टाईमही जेवायला मंदिराकडेच आहे बघा. तर जेवण झाल्याच्या नंतर मग गाथ्याची पूजा वगैरे होती, ते नंतर होता प्रोग्राम. तर अगोदर जेवण वगैरे होतं, तर मग इथं मस्त चपाती भाजी सगळं शिरा वगैरे सगळं छान मस्त जेवायला होतं. आम्ही मस्त असं जेवण करून नंतर घरी रिटर्न आलो. म्हणलं थोड्या वेळ मोठ्या घरी बसावं, नंतर घरी जावं. तर इथं बघा आमच्या हरीची इतकी बडबड चाललेली होती की मामी तुमचा मी हा व्हिडिओ बघितला, मामी तो व्हिडिओ बघितला. म्हणजे त्याला हिंदीत इतकी व्यवस्थित जमत नव्हती, पण इतकं छान बोलायला ट्राय करत होता ना तो. तर छान म्हणजे ताई त्याला मस्त असं बोलू घालत होत्या की हां तुमने हमारी कौन सी व्हिडिओ देखी ऐसा वैसा असं चालू होतं बघा इथं. पिएगी हेल्दी कुछ तो नाही 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 आंब्याचं पण जमतंय बघ. आंबा तोडूत का? आहे आहेत पण तोडावे कसं? पिऊ थोडंसं. हो आंबे आहेत पण तोडावे कसे? पडले जम्या. एक काम करा उकळाय ठेवून द्या. टिकून आहेत म्हणा मोठे मोठे. अजिबाई चोरी करायला आल्या आणि वाटायला येते. कच्चीच आहेत ना. कस काय लोणचं घालायचंय काय? हा देत तडी हो छम्मा गुडी. अजून जोरात जोरात ग जोरात जोर लाव जरा. पंगत मध्ये खाल्लेलं. हे घे बेटा हे धर थोडासा. 1 2 3 ग आ बेटा. हो ए पडली 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 ते तिथे गेलं. एक पडली. हो चहा बंद आता. हो आंबे घेऊन जाऊ आता. पण वा पडला खाली ते पण. सगळे उरलेले चहा प्यायले चहा. तर चहा तिकडे आहेत ग भरपूर आहेत. दे मार. दे 1 घंटा दे त्याला. पडावच आता बघ 2-3 पडाव बघ स्वाती. 1 वा 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 ते तोडून ते फुटला का आंबा बरच स्वाती. ते खाली बघ तिथं. ते बघ तिथं. हा बो आता मी थकले. आता ताईची बारी. अगं बाई घसरली का व? मना 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 तोडा त्याला. हा तोडा. ते बघ कसं बसलंय गौरव. गौरव इकडे बघ कसं बसला. काय समजायला त्याला? हेल्दी ड्रिंक बनवायला बाई. काय बनवायली बाई? प्यायचं तुम्हाला? या मग. जल्ल्याला खूप मोठं झाड आहे, खूप सारे आंबे आहेत, तरी लोकांनी तोडून तोडून ठेवले नाही. जेवढे आहेत तेवढाच पिऊया. या. काय ठेवले नाही? झाडच की आंबे. आंबे ठेवले नाही, झाड आहे. झाड कोण नेणार? आपल्या माघारी त्यांचंच राज. झाड नेऊन फायदाच काय म्हणा. आंबे नेल्याने फायदे तरी येतात. झाड ट्रान्सप्लांट करत कधी. हो खालून जेसीबी न उकरूता नेऊन ठेव तिथं जमते. दाखव ना एकदा करून मला. हा हा
हाईट कशी इकडे इकडे फेस करा डुगू इकडे दाखव. आणि हाईट दाखवा. दोघं फ्रेंड्सच हो ना तुम्ही. आपण बॉल खेळलो नाही ना बॉल कुठं आहे दगडाव का ते काय करायले पाण्यानं त्यानं काय करायले तिकडं कोण खेळाले पाण्यासोबत शिकव रे टुकूला शिकव जम्प करायला बघ तुला जम मारतो ना तेव्हा लागतो मग हा काय झालं त्या मिक्सर ठीक आहे लोत काय आहे आंब्याचं पण आणि ते कूलरच्या हवेला बसून हरिपाठ आहे मम्मा काय झालं काय झालं मम्मा गौरव माणूस मान हिरो म्हणलं तर मान गेलंय मार की रे मम्मा नाही तर पोलीस येतात बघा सकाळी तिकडून मंदिराकडून आल्याच्या नंतर आमचं आंबे तोडणं पन्नं बनवणं खाणं पिणं सगळं झालं आणि लेकरांची पण खूप मस्ती झाली. मोठे दोघं तर घरी नव्हतेच, ते गायबच होते. म्हणजे आमच्या मोठ्या घरी होते, छोटे दोघं घरी होते, तर त्यांचा फुल धिंगाणा होता. आणि मग आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आता आलोत आम्ही हरिपाठाला. आता मस्त असा हरिपाठ 1.5 ते 2 तास चालेल आणि नंतर मग इथंच जेवण आहे आणि जेवण करून मग घरी जाता येईल. गावात अखंड हरिनाम सप्ताह असला म्हणजे एखाद्या सणासारखं वाटतं. तर इतकं म्हणजे थोडंही बोर होत नाही, इतकं करमतं तेव्हा गावात. आणि एरवी गावात मग राहू वाटत नाही, पण अशा टाईमला खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. तर बघा मस्त असा हरिपाठ झाला होता. हरिपाठात काही फुगडी आम्हाला खेळायला भेटली नव्हती, तर आम्ही इथं चान्स मारून घेत होतो. तर बघा इथं डुग्गू आणि प्रणव स्टार्टिंग रेडी झाले फुगडी खेळायला. तर सौरभला आणि गौरवला बिलकुल खेळायचं नव्हतं. प्रणव मस्तपैकी डुग्गूला शिकवत होता की असं जंप करून खेळायचं, असं खेळायचं, तसं खेळायचं. तर इतकं छान खेळत होता ना अभिनव. आणि नंतर मग या दोघांचं झालं की त्याही दोघांना एनर्जी मिळाली आणि त्यांचंही खेळणं चालू झालं. तर आम्ही आता मंदिरात आलो होतो बघा, म्हणलं पाया वगैरे पडून जावं. तर खूप मोठं आणि मस्त मंदिर आहे. तर बाहेरचा मंडपच खूप मोठा आहे, म्हणजे छोटा मोठा एखादी कार्यक्रम म्हणा, कीर्तन म्हणा, सहज होऊन जातं एवढ्यामध्ये. तर पावसाळ्यात वगैरे बिलकुल टेन्शन नाही आमच्या इथं. तर हे नवीनच म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वीच बांधलेलं आहे मंदिर. तर खूप मस्त आणि मस्त प्लॅनिंगनं बांधलं आहे बघा. आणि त्यांची फुगडी झाली आणि आता आमच्या मोठ्या दादूंची फुगडी चाललेली आहे. त्यांची बघून हे छोट्यालाही जोश आला, यांचंही खेळणं चाललेलं आहे.
तर असं काहीसं झालं. आता आम्ही इथंच थोड्या वेळ थांबणार आहोत आणि इकडं जेवायला आहे. तर जेवून मग घरी जाता येईल. परत घरी जा, घरून परत इथं या कशाला म्हणून म्हणलं थोड्या वेळ मंदिरातच टाईम स्पेंड करावं आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतरच मग घरी जावं. तर मग पाया वगैरे पडून घेतल्या आम्ही आणि खूप दिवसांनी आलो होतो मंदिरात, कारण बरेच दिवस झालं येणंच नव्हतं झालं. बहुतेक मागच्या सप्त्यापासून आम्ही आलो नव्हतो. पण एरवी आमचं जाणं होऊ की नको होऊ, पण सप्त्याला आम्ही आवर्जून जातो. मागच्या वेळेस तर आम्ही बरेच दिवस म्हणजे एक आठवडा असल्यासारखं होतो तिकडं. पण यावेळेस लेकरांचे स्कूल्स वगैरे असं तसं तर आम्हाला तेवढं थांबता आलं नाही तिथं. तर बघा आता मस्त असं जेवण करणार आहोत आणि जाणार आहोत. तर लेकरांना आमच्याजवळ जेवायला बसा म्हणलं तर त्यांना बसू वाटलं नाही. म्हणजे मम्मा फोर्सफुली खाऊ घालती ना, तर त्यांना सेपरेट बसायचं होतं आणि इथं फक्त गौरव एकटाच आमच्यासोबत बसला होता. आणि यांचे नखरे कुठेही म्हणजे स्पेशली डुग्गूचे नखरे कुठेही चालूच असणार. तर सगळ्यांचं तिखट लागायला असं तसं चालू होतं. पण डुग्गू इतका प्रॉपर जेवला ना, एकदम मस्त. ताटावर त्यानं एक शीतही ठेवलं नाही. चला मग आता आम्ही जेवण वगैरे करून आता घरी जाणार आणि नंतर मग नाईटला महाराजांचं कीर्तन असेल, नारायण महाराजांचं, तर त्यासाठी मग परत येणं होईल आमचं. तोपर्यंत लेकरं झोपतील का नाही बघू आता. निजं निर्गुणं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं. सकाळी महादेवाचं लग्न, नंतर गाथापूजन, त्यानंतर हरिपाठ आणि आता भजन. तर असा सगळा गेला काहीसा दिवस. तर खूप छान वाटला आजचा दिवस, तर एकदम मस्त गेला. आणि उद्या आहे काला, तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ काल्याचा येईल. तर तो आमचा शेवटचा दिवस असेल गावातला. चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय.